उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया। कार्यकर्ते ही माझी ताकद आहे आणि ठाण्याचा कार्यकर्ता इतिहास घडवतो हे राज्याने नाही देशाने पाहिलेलं आहे। 2022 आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील सरकार पाहिजे होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार पाहिजे होतं, त्यावेळेस या तुमच्या एकनाथ शिंदेने ठाण्याचं नाव राज्यात नाही, देशात नाही, जगभरामध्ये ठाणं काय आहे, ठाणं पळवलं आणि त्यावेळेस जगातल्या 32 देशांनी याची नोंद घेतली। कुईज एकनाथ शिंदे कोण, ठाणं काय आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुमचाही मला सार्थ अभिमान आहे। कारण त्यावेळेस मी पाहिलं की जी काय परिस्थिती होती आपण पाहिलेली आहे आणि त्या परिस्थितीला आपण सामोरं जाऊन या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला विचार, आपला निर्णय स्वीकारला आणि या तुमच्या खऱ्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण आपल्याकडे आहे, बाळासाहेबांचे विचार आपल्याकडे आहेत आणि महाराष्ट्राचा विकास हा ध्यास आपला आहे आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील आपला जो काही स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता। विधानसभेत देखील 80 जागा लढवून आपण 60 जागा जिंकलो आणि म्हणून आता लोकसभा विधानसभेत त्यांना त्यांचे टांगापलटी झालेला आहे। आता या महापालिकेत त्यांना पाणी पाजून त्यांचे घोडे फरार करायचे आहे, याच्या तयारीला आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये देखील आपण पाहिलं की झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सर्व दूर धनुष्यबाण पोहोचला, हा भगवा झेंडा पोहोचला। कारण पूर्व विदर्भामध्ये आपण जवळपास 750 जागांवर नगरपालिकांमध्ये लढलो, 35 नगराध्यक्ष पदांवर आपण लढलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4000 नगरसेवकांच्या जागांवर लढलो आणि 187 नगराध्यक्ष पदांवर लढलो। हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला सुवर्ण काळ आहे। शेवटी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि मी पाहिलं, तुम्हीही पाहिलं, मी एक दिवस 6-6, 7-7, 8-8 सभा घेतल्या। मला माझ्या लाडक्या बहिणींचा अभिमान काय, मी नेहमी का सांगतो, कारण मी जेव्हा सांगलीच्या विटा या ठिकाणी नगर परिषदेच्या सभेला पोहोचलो 9:15 वाजता, थंडी होती परंतु लाडक्या बहिणी अगदी शेवटच्या टोकापर्यंत थांबून राहिल्या होत्या या भावाची वाट। लाडके भाऊही होते, शेतकरी होते आणि म्हणून मला अभिमान आहे की जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली, अनेक योजना सुरू केल्या, विकास प्रकल्पांना चालना दिल्या, अनेक विकास प्रकल्प रखडले होते, ठाण्यातले असतील, मुंबईतले असतील, महाराष्ट्रातले असतील, संपूर्ण राज्यातले असतील, त्या विकास प्रकल्पांना स्थगिती दिली, स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे स्पीड ब्रेकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर उघडून फेकले आणि त्याला चालना दिली, विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आणली, परदेशी गुंतवणूक आणली। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे, जीडीपी मध्ये, स्टार्टअप मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, उद्योगामध्ये, सगळ्या पायाभूत सुविधांमध्ये। आज नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तो देखील तुमच्या एकनाथ शिंदेने पूर्ण केला, याचा मला त्याला देखील विरोध केला होता, परंतु त्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला जबाबदारी दिली त्यावेळेस आणि त्यानंतर त्याचं मी मुख्यमंत्री असताना लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या
असे अनेक गेम चेंजर प्रकल्प आपण केले. कोस्टल केला, अटल सेतू केला, ठाण्यातली आपण मेट्रो पाहतोय, ठाण्यातला कोस्टल रोड सुरू झाला. आता ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी तुम्हाला दिसणार नाही. कोस्टल रोडचं काम वडाळ्यापासून अगदी फ्रीवे उतरल्यापासून सुरू झाला. मध्ये आपण पाहतो पिलर, या आनंदनगरला पिलर पाहतो. आनंदनगर साकेत मार्गे, गायमुख मार्गे, माउंटन हॉटेल पर्यंत कोस्टल रोड शहराच्या मागच्या साईडने पुढे जातोय. त्यामुळे ठाण्यातली वाहतूक कोंडी, घोडबंदर असेल, शहर असेल, सगळी दूर होणार आहे. मेट्रो आपण सुरू केली आहे, ती सुरू होईल. इंटरनल मेट्रो आपण सुरू करतोय. कालच मी 4-5 प्रकल्पांचं सादरीकरण केलं. आयफेल टॉवर सारखा मोठा टॉवर आपण करतोय. अनेक प्रकल्प आपण ठाण्यामध्ये करतोय. मोठं सिटी पार्क झालंय, आणखी एक सिटी पार्क होत आहे. मोठमोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प आपण ठाण्यामध्ये आणतो. ठाणं बदलत आहे. आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना, अनेक योजना केल्या. लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आपण, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची साखर घालण्याचा प्रयत्न आपण केला. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि म्हणून त्यावेळेस देखील विरोधकांनी त्याला विरोध केला, परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. मला विचारतात तुम्ही शब्द देता आणि म्हणून मी सांगतो लाडकी बहीण योजना कुणी किती कुणी बायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. उलट मला लोक विचारतात 1500 रुपयाचे 2100 रुपये कधी करणार. योग्य वेळी करणार, योग्य वेळी करणार. शब्द मी दिला. लोक म्हणतात इतकं काय कुठल्या सिनेमात डायलॉग आहे. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं चुटकी भी नहीं. राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगा पलटी होतो. थोडे फरार होता, पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ठाण्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत. प्रेम जे मिळाले ते सगळ्यात मोठं प्रेम आहे तुमच्या एकनाथ शिंदेला. मला मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री ही सगळी पदे वर खाली होतात. पदे येतात जातात, पुन्हा येतात. सत्ता येते जाते, पुन्हा येते, परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मिळाली ती सगळ्यात मोठी आणि म्हणून मी काम करतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला, माझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हेच माझं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आहे. मला आपल्यासारखे सर्व सहकारी कार्यकर्ते, सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते भेटले हे माझं भाग्य आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो काही पाठ शिकवलेला, बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून आज जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्याची कुठे होते निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठे गायबच होते. कार्यकर्ते त्यांचे सांगायचे, पदाधिकारी त्यांचे सांगायचे की आमचे तुम्ही तर पायाला भिंगरी लावून प्रचार करताय, पण आमचे नेते कुठे आहे, आम्हाला बाहेरवर सोडून दिले. अरे बाकी मदत जाऊ दे, पण सभा भेटणं, प्रचार दौरे घेणं हे तर होतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. त्यांनी फक्त मुंबई धरून बसले. मुंबई सोन्याची कोंबडी देणारी, अंडी देणारी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहणारे लोक यांना या निवडणुकीमध्ये लोक राहणं शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी निदान म्हणालो, अरे बाबा सभेला प्रत्यक्ष ऑन फील्ड नाही
तर फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायची होती. काही नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे. आज 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एवढा कार्यकर्त्यांचा मोह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण देशभर शिवसेना आपल्या एकेका राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये पोहोचते. खऱ्या अर्थाने हे मोठं यश आहे. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. काही लोक आपल्याला गुलाम समजतात, काही लोक म्हणतात गुलामांनी बोलायचं नाही. खरा गुलाम आणि लोकसेवक हे आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेचे गुलाम आहोत. जनता ही मालक आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतःला मालक बनता तेव्हा जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी बसवलेलंच आहे. आणि म्हणून घरी बसलेल्या माणसाला जनता घरीच बसवते. हा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही 80 लढवून 60 आलो. तुम्ही 110 लढवून 20 आले. हा विचार या ठिकाणी काय काय उपमा आपल्याला देतात. एक मिनिट जायला लागत या शिवसेना अंगार है, एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. आपल्याला जनतेने आपल्याला साथ दिलेली आहे. ही सर्व मी नेहमी सांगतो, एखाद्याला उच्च शिखरावर घेऊन जाणारी जनताच असते आणि उचलून आपटणारी जनता असते. आणि म्हणून हे मायबाप जनतेचं जे काही प्रेम आहे हे आपल्याला मिळवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल. त्यांच्या भेटा आपल्याला सोडवाव्या लागतील. त्यांच्याशी संवाद आपल्याला साधावा लागेल. त्यांच्याशी आपल्याला तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. विरोधकांचा टांगा पलटी झालाय असं एकनाथ शिंदे यावेळेला म्हणाले. आता घोडे फरार करायचं बाकी आहे. येत्या पालिका निवडणुकीमध्ये आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ असं सुद्धा यावेळेला एकनाथ शिंदे म्हणतायत. माझा ताप आणि आजार शिवसैनिकांना भेटून पळून गेला, निघून गेला असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.